नमस्कार मंडळी, वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लग्नासारख्या पवित्र कार्याचा बाजार मांडून गरिबांना लुटणारी काही लोक किंवा काही संस्था बाजारात कमी नाहीत। अशाच एका माझ्या सबस्क्रायबर ताईंचा काल मला फोन आला। त्यांच्यासोबत घडलेली एक धक्कादायक गोष्ट मला त्यांनी सांगितली। नेमकं काय घडलं, कशा प्रकारे त्यांचे पैसे उकळून त्यांना मानसिक त्रास देण्यात आला, सगळं काही सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। काल मला त्यांचा कॉल आला। ताईंनी मला सांगितलं, मला एका मुलीचा फोन आला। तिने विचारलं, तुमच्या घरी कोणी लग्नाचे आहे का? त्यानंतरनं मी माझ्या मुलाचा बायोडाटा त्यांना पाठवून दिला। 1-2 दिवसानंतरनं त्यांनी मला 1-2 मुलींचे फोटो पाठवले। सांगितलं, या मुलींनी तुमच्या मुलाची प्रोफाईल पसंत केली आहे, काय असेल ते उत्तर सांगा। एवढंच नाही तर त्या मुलीच्या आईसोबत मला त्यांनी कॉन्फरन्स कॉलला घेऊन बोलणी करून दिली। तसेच त्या मुलीसोबतही माझी त्यांनी बोलणी करून दिली। माझ्या बायोडाट्यावरील पत्ता बघून जवळपासच्या एका गावात मला त्यांनी मुलगी राहते असं सांगितलं। जेव्हा मी त्यांचा संपर्क किंवा मला त्यांचा पत्ता द्या असे विचारले, तेव्हा त्यांनी म्हटले, आपल्याकडे 3,500 रुपये भरल्यानंतरच आम्ही तुम्हाला त्यांचा पत्ता व माहिती देतो। कुठून तरी मुलाचं लग्न होऊन जाऊ दे यापोटी त्यांनी 3,500 रुपये तिथे भरले। पैसे भरल्यानंतरनं त्यांनी आम्हाला नंबर दिला। 2 दिवसानंतरनं मी सोयरीक विचारण्यासाठी मुलीच्या फोनवर फोन लावला। त्यावेळी त्या मुलीने म्हटले, तुमच्या मुलाची उंची कमी आहे, मला मुलगा पसंत नाही। तुमच्या मुलाची उंची कमी आहे, मला काय स्थळ हे पसंत नाही असं सांगून त्या मुलीने डायरेक्ट फोन कट केला। असे सांगून त्यांनी मला टाळाटाळ केली। मी त्यांना विचारले, पहिला तर तुम्ही स्थळ पसंत आहे असं सांगितलं होता, त्यानंतरनं त्यांचा पत्ताही चुकीचा निघाला। 2-3 दिवसानंतरनं त्या मुलीने मला सरळ ब्लॉक केले आणि त्या संस्थेनेही मला ब्लॉक केलेले होते। आता ना मला बायोडाटे मिळतायत, ना मुलीची माहिती मिळते, ना माझ्या मुलाचं लग्न ठरलं। अशा प्रकारे माझा मानसिक छळ करण्यात आला। त्यामुळे अशा फ्रॉड लोकांच्या बळी न पडता एका खात्रीशीर आणि विश्वासार्ह विवाह संस्थेमध्ये आपली नाव नोंदणी करा। तुमच्यासोबत असा कोणताही फ्रॉड होणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो। तसेच तुम्ही त्या मुलींची स्वतः चौकशी सुद्धा करू शकता। तसेच अशा खात्रीशीर आणि विश्वासार्ह बायोडाटांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। असे नवनवीन आणि खात्रीशीर बायोडाटे आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येत असतो। अधिक उशीर न करता आपल्या नवीन बायोडाटाकडे वळूयात। मुलीचे नाव आहे रोहिणी मोरे। शिक्षण यांचे बीकॉम झाले आहे। या प्रॉपर राहणाऱ्या हौसा, जिल्हा लातूरच्या येतात। मुलीची जन्मतारीख आहे 2001। मुलगी प्रथम वधू आहे। वर्ण यांचा गोरा आहे। रास यांची मिथुन आहे। रक्तगट यांचे ओ पॉझिटिव्ह आहे। आता बघूया त्यांची कौटुंबिक माहिती। या वधू हिंदू मराठा समाजापैकी येतात। तसेच त्यांचे इतर पाहुणे भोसले, पाटील, गायकवाड, मोरे, जाधव असे येतात। आता यांच्यात अपेक्षा बघूयात। यांना कोणत्याही जिल्ह्यातील वर चालेल। तसेच त्याला 2-3 एकर शेती असावी। तसेच तो चांगली नोकरी किंवा व्यवसाय करणारा असावा। पुढचा बायोडाटा कोणत्या जिल्ह्यातील मुलीसाठी असावा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता। पुन्हा भेटूयात एका खात्रीशीर बायोडाटा सोबत। धन्यवाद।